मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते, मात्र कोल्हापुरातल्या विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला। शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते। दौरा रद्द झाल्यानं माणगाव येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आंदोलकांमध्ये झटापट झाली। या दरम्यान पोलिसांकडूनच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले गेले। तेजवार्ता न्यूज नेटवर्क कोल्हापूर। पण पोलिसांची कशा रीतीने आपण बघितलं आणि पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केलेला आहे। पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचं जे पोस्टर आहे ते पोस्टर फाडलेलं आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते काही आपले शत्रू नाही आहेत। फक्त आपल्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाबद्दल त्यांच्यामध्ये मतभेद आहेत, धोरणांच्या बद्दल आपल्यात काही आपण त्यांचा अपमान करतोय, त्यांचा पुतळा जाळतोय असं अजिबात काही घडलेलं नाही आहे। मुख्यमंत्री तुमच्या ताब्यात घेतो मी हे फक्त मुख्यमंत्री आज येणार होते की नाही, त्यांना निवेदन जे आहे ते त्यांना द्यायचं आहे। ऐका दोन मिनिटाचं काम आहे। आज मुख्यमंत्री इथं महाराष्ट्रामध्ये इथं मुंबईतून इकडे येणार होते, याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये तुम्हीच करता आता कसं आहे आज आपण हा व्यवहार जरा मागे सर का महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवाब दो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवाब दो उताचा नोटीस आलेली आहे ती मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं काम आम्ही करतो ना ते। ऐका दोन मिनिटं थांबा, ऐका ना तुम्ही हे करणं बरोबर नोटीस रद्द करायला मुख्यमंत्र्यांना तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा तुम्ही नोटीस रद्द करायला। गांधीगिरी पद्धतीने एक तरी आंदोलन दिसतो का याच्यामध्ये? आपण फक्त त्यांचा सन्मान करून, ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा सन्मान करून आपण त्यांना पोलिसांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पोस्टर स्वतःहून फाडले। हे पहा, आज आपल्या सर्वांना माहिती आहे की मुख्यमंत्री हे कोल्हापूर दौऱ्यावरती येणार होते आणि आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की आम्हाला त्यांना भेटायचं आहे। आम्ही सगळेजण शेतकरी एकत्र जमून त्यांना भेटू इच्छितो। मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाचा त्याच्या विरोधातल्या आंदोलनाचा एवढा धसका घेतलेला आहे की त्यांनी त्यांचा कोल्हापूर दौरा, जी विधानसभेची गणितं काही करायला येणार होते इथं, ते सगळं दौराच रद्द केलेला आहे। आणि सर्वप्रथम म्हणून त्यांचा निषेध करावा असं वाटतो। मुख्यमंत्री गेले 3 महिने झालं शेतकरी आंदोलक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करत नाही आहेत आणि स्वतः मात्र सोशल मीडियाच्याद्वारे व्यक्त होत आहेत। आपण सर्वांनी आता पाहिलं की कागल तालुक्यातील 2 गावांमध्ये काल नोटीस आलेली आहेत आणि त्यामुळे स्थगिती जी आहे ही एक धूळफेक आहे हे सिद्ध झालेलं आहे। कुठलाही लेखी आदेश त्याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून आम्ही आज ठरवलं की मुख्यमंत्री जर शेतकऱ्यांना भेटत नसतील तर आज या नोटिसांची होळी करून आज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला त्याच काय करायचं, निवेदन जे आहे ते सादर करायचं। पण मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कोल्हापूर जिल्ह्यातले आदेश दिलेले आहेत की जे गांधीगिरी पद्धतीने शांततामय मार्गाने, माणगावचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे, हा शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास असलेली ही मोठी पावनभूमी आहे, लक्षात घ्या। अशा ठिकाणी देखील पोलीस जे आहेत ते ना त्यांचा पुतळा जाळण्याचा गोष्ट होते, ना त्यांच्या प्रतिमेचं विटंबन आहे। फक्त त्यांचं आम्हाला सगळ्यांना आदराचे व्यक्ती आहेत मुख्यमंत्री जे आमच्या राज्याचे, आणि त्यांना निवेदन त्यांच्या प्रतिमेला सादर करणं, कारण प्रतिमा लावायची नाही काय मग कुठे, असा काही आदेश, एक फतवा काढलेला आहे का मुख्यमंत्र्यांनी? आणि मुख्यमंत्र्यांनी असंही या पोलिसांना सांगितलं आहे की माझी प्रतिमा जी आहे ती ह्यांना आंदोलकांना देऊ नका आणि तुम्हीच फाडून टाका। अशा तऱ्हेनं तुमच्या समोर सगळ्या गोष्टी घडलेल्या पाहिल्यात। या प्रशासनाचा निषेध करावा असं वाटतो, मुख्यमंत्र्यांचा निषेध करावा असं वाटतो। त्यांनी जर आता तात्काळ हा महामार्ग रद्द नाही केला, स्थगिती नकोच आहे, महामार्ग रद्द नाही केला तर गांधीगिरी पद्धतीने जे चाललेलं आंदोलन आहे, आता आमच्या ह्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलन चालवावं असं अशा मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे। कारण त्यांना जर तसं नको असेल या पद्धतीनं आक्रमक आंदोलन, तर त्यांनी
हे जे तात्काळ शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करायला पाहिजे. कंत्राटदारांचं भलं न करता शेतकऱ्यांचं भलं केलं पाहिजे.